देवी कवच. या चंडी कवचाचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे, अनुष्टुप हा छंद आहे, चामुंडा ही देवता आहे, अंगन्यासात सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे, दिग्बंध देवता हे तत्व आहे. श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रीत्यर्थ सप्तशतीचा पाठ करताना पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग करावा. चंडिका देवीला नमस्कार असो. मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे पितामह, जे या जगात अत्यंत गोपनीय आहे, मानवांचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितलेले नाही असे काही साधन मला सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मणा, सर्व प्राणीमात्रांना उपकारक, परमगुप्त आणि पुण्यप्रद असे ते साधन म्हणजे देवी कवच. हे महामुने, ते तू श्रवण कर. देवीच्या एकूण 9 मूर्ती आहेत. त्यांना नवदुर्गा म्हणतात. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिले शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कुष्मांडा, पाचवे स्कंदमाता, सहावे कात्यायनी, सातवे कालरात्री, आठवे महागौरी आणि 9वे सिद्धिदात्री. अग्नीने होरपळण्याच्या बेतात असलेल्या, रणांगणात शत्रूच्या तावडीत सापडलेल्या, दुर्गम स्थानी विषम परिस्थितीत संकटात फसलेल्या, असे नाना प्रकारांनी भयातूर झालेले लोक जेव्हा देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात तेव्हा त्याचे काहीही अमंगल होत नाही, त्याच्यावर आपत्ती येत नाही, त्यांना शोक, दुःख व भय प्राप्त होत नाही. ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केले आहे त्यांचा निश्चित अभ्युदय होतो. हे देवेश्वरी, जे तुझे चिंतन करतात त्यांचे तू रक्षण करतेस यात शंका नाही. चामुंडा देवी प्रेतावर, वाराही रेड्यावर, ऐंद्री हत्तीवर, वैष्णवी गरुडावर, माहेश्वरी वृषभावर, कौमारी मयुरावर, लक्ष्मी कमळावर, श्वेतरूप धारण केलेली ईश्वरी देवी वृषभावर आणि सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूढ होते. अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योगशक्तींनी संपन्न असून त्यांच्याशिवाय नाना प्रकारच्या वस्त्रालंकारांनी व रत्नजडित आभूषणांनी विभूषित असणाऱ्या अशा इतरही अनेक देवता आहेत. या सर्व शक्तिरूप देवता रथावर आरूढ झालेल्या व क्रोध आवेशाने युक्त अशा दिसतात. त्या शंख, चक्र, गदा, शक्ती, नांगर, मुसळ, खेटक, तोमर, पाश, परशु, कुंतायुध, त्रिशूल, शारंग, धनुष्य आदी उत्तमोत्तम शस्त्रास्त्रे दैत्यांचा शरीरांचा नाश करण्यासाठी, भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवांचे हित करण्यासाठी हाती धारण करतात. हे देवी, तू महारुद्राणी स्वरूपी आहेस, महाघोर पराक्रमी आहेस, महाबलवान, महान उत्साह असलेली आणि मोठे भय लीलया नष्ट करणारे आहेस. तुला नमस्कार असो. हे दर्शनासही कठीण अशा देवी, हे शत्रूंना भयभीत करणारा जगदंबिके, तू विविध रूपांनी विविध प्रकारे माझे रक्षण कर. पूर्व दिशेस ऐंद्री, आग्नेय दिशेस अग्निदेवता, दक्षिणेस वाराही, नैऋत्येस खड्गधारिणी, पश्चिमेस वारुणी, वायव्येस मृगवाहिनी, उत्तरेस कौमारी, ईशान्येस शूलधारिणी, ऊर्ध्व दिशेस ब्रह्माणी, तर अधर दिशेस देवी वैष्णवी माझे रक्षण करो. प्रेतावर आरूढ असणारी चामुंडा 10 दिशांनी माझे रक्षण करो. जयादेवी समोरून, विजयादेवी मागून, डाव्या बाजूने अजिता आणि उजव्या बाजूने अपराजिता माझे रक्षण करो. ओद्योत्तिनी माझ्या शेंडीचे, उमादेवी माझ्या मस्तकाचे, मालाधरी कपाळाचे, यशस्विनी भुयांचे, त्रिनेत्र भ्रुमांचे, यमघंटा नागपुड्यांचे, शंखिनी डोळ्यांचे, द्वारवासिनी कानांचे, शांकरी कर्णमुळाचे, सुगंधा नाकाचे, चर्चिका वरच्या ओटांचे, अमृतकला खालच्या ओटांचे, तर सरस्वती माझ्या जिभेचे रक्षण करो. कौमारी माझ्या दातांचे, चंडिका कंठ प्रदेशाचे,
चित्रघंटा स्वरयंत्राचे, महामाया टाळूचे, कामाक्षी हनुवटीचे, सर्वमंगला वाणीचे, भद्रकाली मानेचे, धनुर्धरी मेरुदंडाचे, नीलग्रीवा कंठाच्या बाहेरील भागाचे, नलकुबरी कंठनलिकेचे, खड्गणी दोन्ही खांद्याचे आणि वज्रधारिणी देवी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. दंडिनी दोन्ही हातांचे, अंबिका सर्व बोटांचे, शूलेश्वरी नखांचे, कुलेश्वरी कुशींचे, महादेवी स्तनांचे, शोकविनाशिनी मनाचे, ललिता हृदयाचे, शूलधारिणी पोटाचे, कामिनी नाभीचे, गुजेश्वरी गुह्यभागाचे, पूतना व कामिना लिंगाचे, महिषवाहिनी गुदद्वाराचे, भगवती कमरेची, विंध्यवासिनी गुढघ्यांचे, महाबला पोटऱ्यांचे, नारसिंही घोट्यांचे, तैजसी चरणांच्या पृष्ठभागाचे, श्रीदेवी पायांच्या बोटांचे आणि तलवासिनी देवी माझ्या पायांच्या तळव्यांचे रक्षण करो. दंष्ट्रकराली नखांचे, ऊर्ध्वकेशिनी केसांचे, कौबेरी रोमछिद्रांचे, वागेश्वरी त्वचेचे, पार्वती रक्तमज्जा, वसा मास अस्ति व मेदांचे, कालरात्री आतड्यांचे, मुकुटेश्वरी चित्ताचे, पद्मावती कमलकोशांचे, चूडामणी कफांचे, ज्वालामुखी नखांचे, तेजाचे, अभेद्या सर्व सांध्यांचे, ब्रह्माणी वीर्याचे आणि छत्रेश्वरी देवी माझ्या छायेचे रक्षण करो. धर्मधारिणी माझ्या मनबुद्धी अहंकाराचे, वज्रहस्ता प्राण अपान व्यान उदान समान या वायूंचे, कल्याण शोभना प्राणाचे, योगिनी रस रूप गंध शब्द स्पर्श या इंद्रिय विषांचे आणि नारायणी देवी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व रज तम या त्रिगुणांचे रक्षण करो. वाराही आयुष्याचे, वैष्णवी धर्माचे, चक्रिणी यश कीर्ती लक्ष्मी धन आणि विद्येचे, इंद्राणी गोत्राचे, चंडिका पशूंचे, महालक्ष्मी पुत्रांचे, भैरवी पत्नीचे, सुपता पंथांचे, क्षेमकरी मार्गाचे, महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजया देवी माझे सर्वत्र रक्षण करो. हे देवी, या कवचात ज्या स्थानांना उल्लेख करून गेला असेल, अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल, त्या सर्व स्थानांना तू संरक्षित कर, कारण तू विजयशालिनी व पापनाशिनी आहेस. ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल, त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पाऊलही कुठे टाकू नये. त्याने कवच पाठ करूनच पुढील यात्रा करावी. या कवचाने नित्य सुरक्षित असा मनुष्य जेथे जेथे जातो तेथे तेथे त्याला धनलाभ होतो, विजय मिळतो, त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. तो ज्या ज्या अभिष्ट वस्तूंचे चिंतन करतो त्या त्या वस्तू निश्चित प्राप्त करतो. त्याला पृथ्वीवरील अत्यंत श्रेष्ठ ऐश्वर्य लाभते. या कवचाने सुरक्षित झालेला मनुष्य निर्भय होतो. त्याचा युद्धात कधीही पराजय होत नाही. तो तिन्ही लोकात पूजनीय होतो. जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवी कवच नित्य श्रद्धेने त्रिकाळ पठण करतो, त्याच्या अंगी दैवी गुण येतात. तो त्रैलोक्यात अपराजित राहतो. अपमृत्यू न येता 100हून अधिक वर्ष जगतो. त्याला फोड कोड अशा प्रकारचे त्वचारोग असले तरी त्याचा सर्व व्याधींनी निवारण होते. त्याला स्थावर जंगम आणि कोणतीही कृत्रिम विषबाधा होत नाही. त्याच्यावर जारण मारणादी नाशकारक अभिचारिक प्रयोग आणि यंत्रमंत्र तंत्राचेही काही चालत नाही. त्याला आकाश भूमी व जलात वावरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रूपासून आणि शूद्र देवतांपासून कसलाही उपद्रव होत नाही. मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जप निरंतर चालू असेल तर त्या कवचधारीला पाहताच जन्मास उपजलेला बाधा आणि व्याधी कुळाचे अनुषंगिक रोग, गंडमाळा, अंतरिक्षात वावरणारा अत्यंत बलवान आणि भयंकर अशी डाकिनी, त्याचप्रमाणे ग्रहबाधा, भूतबाधा, पिशाचबाधा, यक्ष, गंधर्वादिकांचे कोप आणि राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताळ, कुष्मांड, भैरवादी उपद्रवी शक्ती यांचा नाश होतो. हे कवच धारण करणारा जर राजा असेल तर त्याचा मान वाढतो. राजाचे तेज वृद्धिंगत करणारे असे हे एक उत्तम कवच आहे. या कवचाचा नित्य पाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो. जो मनुष्य हे कवच म्हणून नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो, त्याची जोपर्यंत पर्वत, वने व अरण्य यांच्यासह ही पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत पुत्र पौत्रादी संततीच्या रूपाने वंश परंपरा अखंड चालू राहते.
पुढे देहांत झाल्यावर भगवती महामायेच्या प्रसादाने तो देवांनाही दुर्लभ असे परमपद प्राप्त करतो आणि सुंदर दिव्य रूप धारण करून कल्याणमय शंकरा सान्निध्य आनंदाने राहतो. देवी कवच संपूर्ण. अर्गला स्तोत्र. चंडिका देवीला नमस्कार असो. मार्कंडेय ऋषी म्हणाले, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा या नावाने प्रसिद्ध असलेल्या जगदंबे तुला नमस्कार असो. देवी चामुंडे, तू सर्व प्राणीमात्रांची पीडा हरण करणारी, सर्वत्र व्याप्त असणारी कालरात्र स्वरूपिणी अशी आहेस. तुझा जय जयकार, तुला नमस्कार असो. मधुकैटभ दैत्यांना मारणाऱ्या आणि ब्रह्मदेवाला वरदान देणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. तू मला रूप दे, यश दे, जय दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. महिषासुराचा नाश करणाऱ्या आणि भक्तांना सुख देणाऱ्या देवी तुला नमस्कार असो. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. रक्तबीजाचा वध करणाऱ्या आणि चंडमुंड दैत्यांचा विनाश करणाऱ्या देवी तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. शुंभ आणि शुंभ तसेच धूम्रलोचनाचे मर्दन करणाऱ्या ह्या देवी तू मला रूप दे, यश दे, जय दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, तुझे चरणकमळ सर्वांकडून वंदन केले जातात, तसेच तू सर्व सौभाग्य प्रदान करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूचा नाश कर. हे देवी, तुझे रूप आणि चरित्र अचिंत्य आहेस, तसेच तू सर्व शत्रूंचा विनाश करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे चंडिके, तू भक्तीने नम्र झालेल्या भक्तांचे पाप दूर करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे चंडिके, तू व्याधींचा नाश करणारी आहेस. जे भक्तिपूर्वक तुझी स्तुती करतात त्यांना तू रूप दे, यश दे, जय दे आणि त्यांच्या शत्रूंचा नाश कर. हे चंडिके, या लोकी जे तुझी भक्तिभावाने नित्य पूजा करतात त्यांना तू रूप दे, जय दे, यश दे आणि त्यांचा शत्रूंचा नाश कर. हे देवी, मला सौभाग्य व आरोग्य दे, मला परमपद, मला परम सुख दे. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, माझा द्वेष करणाऱ्यांचा नाश कर. माझे बल वाढव, मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, माझे कल्याण कर, मला संपत्ती दे. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे अंबिके, देव आणि असुर यांच्या मुकुटातील रत्ने तुझ्या चरणावर घासली जातात. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि शत्रूंचा नाश कर. हे देवी, तू लोकांना विद्वान, यशस्वी व लक्ष्मीवंत कर. त्यांना रूप दे, यश दे, जय दे आणि त्यांच्या शत्रूंचा नाश कर. हे चंडिके, तू प्रचंड दैत्याचा गर्व नष्ट करणारी आहेस. तुला नमन करणाऱ्या शरणागत अशा मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. चतुर्मुख ब्रह्मदेवाकडून प्रशंसित चतुर्भुजे परमेश्वरी, तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. भगवान श्रीकृष्णाकडून भक्तिपूर्वक नित्य प्रशंसित अशा अंबिके, तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हिमाचल सुतानाथाकडून म्हणजे शंकराकडून प्रशंसित अशा परमेश्वरी, तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. इंद्राणीच्या पतीकडून म्हणजे इंद्राकडून सद्भावाने पूजित अशा परमेश्वरी, तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, तू प्रचंड भुजा असणाऱ्या दैत्यांचा गर्व नष्ट करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे अंबिके, तू आपल्या भक्तांना असीम आनंद प्रदान करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. हे देवी, तू मला माझ्या इच्छेनुसार आचरण करणारी मनोहर पत्नी दे. ती उत्तम कुळात जन्मलेली व दुर्लंघ्य अशा संसाररूपी सागरातून तारून येणारी असावी. जो मनुष्य हे स्तोत्र म्हणून सप्तशतीरूपी महास्तोत्राचा पाठ करतो त्याला 700 इच्छे इतके वर व संपत्ती मिळते. अर्गला स्तोत्र संपूर्ण. कीलक स्तोत्र. चंडिका देवीला नमस्कार असो. मार्कंडेय ऋषी म्हणाले, विशुद्ध ज्ञान हेच ज्याचे शरीर आहे
तीन वेद हेच ज्यांचे तीन दिव्य नेत्र आहेत, लोकांना श्रेयस्कर प्राप्त व्हावे हाच ज्यांचा हेतू आहे आणि ज्यांनी मस्तकी अर्धचंद्र धारण केलेला आहे, त्या भगवान शंकरांना माझा नमस्कार असो. हे कीलक स्तोत्र सर्व संमंत्रांची किल्ली आहे हे जाणावे. याचा सतत जप करणाऱ्यांचेही कल्याण होते. त्याचे शत्रू उच्चाटनादेखील कार्य सिद्ध होतात. तसेच त्याला दुर्लभ वस्तूही प्राप्त होतात. जो मनुष्य या स्तोत्राचा पाठ करून सप्तशती स्तोत्राने देवीची नित्यस्तुती करतो, त्याला देवी प्रसन्न होते. त्याला आपल्या कार्यसिद्धीसाठी मंत्र, औषधी वा अन्य कोणत्याही साधनांची आवश्यकता राहत नाही. इतर कोणत्याही मंत्राधिकांचा जप केल्याशिवाय त्याची अपेक्षित कार्यसिद्ध होतात. इतकेच नव्हे तर त्याच्या सर्व अभिष्ट कामनाही पूर्ण होतात. लोकांच्या मनात सप्तशतीची उपासना श्रेष्ठ की अन्य मंत्रांची उपासना श्रेष्ठ याविषयी संशय होता. तेव्हा भगवान शंकरांनी जिज्ञासूंना बोलवून सप्तशती नामक स्तोत्र सर्वश्रेष्ठ आणि शुभ आहे असे खात्रीने सांगितले. त्यानंतर भगवती चंडिकेचे सप्तशती नामक स्तोत्र त्यांनी गुप्त ठेवले. अन्य मंत्रांचे जपजन्य पुण्य संपते, पण सप्तशती पाठाने लाभणारे पुण्यफल अक्षय टिकते, ते कधीही संपत नाही. म्हणूनच सप्तशती स्तोत्राचे विधिविधान नीट समजून घेऊन त्याचे नियमाने नित्य पठण करावे. अन्य मंत्राचा जप करणाऱ्या पुरुषाने जर सप्तशती स्तोत्राचे अनुष्ठान केले तर त्याचेही संपूर्ण कल्याण होते, यात काही शंकाच नाही. जो साधक कृष्ण पक्षातील अष्टमी वा चतुर्दशीस स्वस्थचित्त होऊन आपले सर्व ज्ञानोपर्जित धन देवी भगवतीच्या सेवेत समर्पित करतो आणि नंतर तेच धन तिचा कृपाप्रसाद समजून उदास विचाराने पुन्हा स्वीकारून धर्ममार्गाने त्याचा सदव्यय करून देवीच्या अधीन होऊन राहतो, त्याच्यावर देवी प्रसन्न होते. त्याशिवाय देवीची कृपा प्रसन्नता प्राप्त होत नाही. उपासकावर देवीची कृपा दृष्टी राहावी म्हणून अशा प्रकारचे बंधन निर्माण करून भगवान शंकरांनी सप्तशती स्तोत्र किलित केले आहे. सप्तशती पाठ यथासांग होण्याची हीच एकमेव किल्ली आहे. जो मनुष्य सप्तशती स्तोत्राला अशा प्रकारे निष्किल करून नित्यनियमाने स्पष्ट उच्चारासहित त्याचा पाठ करतो, तो सिद्ध होतो. तो देवीचा पार्षदगण होतो आणि तोच गंधर्व होतो. तो कुठेही फिरत असला तरी त्याला भय उत्पन्न होत नाही, त्याला अपमृत्यू येत नाही, मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळतो. या सर्व विधानाचे नीट ज्ञान प्राप्त करून घेऊन मगच सप्तशती स्तोत्रा पाठास प्रारंभ करावा. त्यामुळे ते स्तोत्र उत्तम फलदायी होते. त्याचा पाठ करणाऱ्याचा नाश होत नाही. म्हणून शहाणे लोक या कीलक स्तोत्राचे ज्ञान प्राप्त करूनच सप्तशती पाठास प्रारंभ करतात. स्त्रियांच्या ठिकाणी जे काही सौभाग्यादी गुण दिसतात ते सर्व या पाठामुळे व देवीच्या प्रसादानेच येतात. म्हणून या मंगलमय शुभ स्तोत्राचे नेहमी पाठन करावे. सप्तशती स्तोत्र संतलयित गडबड न करता उच्च व स्पष्ट शब्दोच्चार करून म्हटल्यास सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. म्हणून हे स्तोत्र प्रारंभापासून असेच मोठ्याने म्हणावे. देवीच्या कृपाप्रसादाने ऐश्वर्य, सौभाग्य, आरोग्य व संपदा प्राप्त होते. शत्रूंची हानी होते, मोक्ष मिळतो. तरीही लोक या सप्तशती पाठाने त्या कल्याणमयी भगवतीचे स्तवन का बरे करीत नाहीस. केलं स्तोत्र संपूर्ण.